तानाजीराव सावंतांचं नाव मोठं आहे, म्हणजे गिरिराज सावंतांबद्दलचं काय नेमकं हे कार्यसिद्धी प्रतिष्ठान आहे काय? हा परिवार काय कुठल्या मालकीचा नाही, हा काय कुठल्या एका परिवाराचा नाही, हा एक सार्वजनिक परिवार. निवडणूक म्हणले की आरोप प्रत्यारोप होत असतात. असं बोललं जाऊ शकते की गिरिराज सावंतांनी हे जे काय केलं ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं. खरा लोकांना त्याचा बेनिफिट काय, व्हॅक्युम कुठे आहे व्यवस्थेमध्ये? बरोबर, सगळे सुदृढ आहेत का? तर बिलकुल नाही. सगळे सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या कॉजसाठी लोकांना एकत्र येते. युवक राजकारणात उतरायला लागलं असतं, सगळ्या युवकांना एक असते की आमच्यासाठी काय केलं जाणार. की वर्षातनं त्याच महाआरोग्य शिबिराच्याच मांडवात मला दुसऱ्या दिवशी रोजगार मिळायचा. की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लाईट, पाणी, नळ ह्या सगळ्या गोष्टी होतात. ते पण अजून इथं नीटनेटकं गेलं असं वाटतं का? प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही टँकर दिलेत मोफत, नॉट पेड. म्हणजे बरं. 1000 रुपयाचा टँकर आहे, कार्यसिद्धीच्या माध्यमातून 500 रुपयाचा आहे. 500 रुपयाला आहे बिलकुल नाही. 8 लागो, 10 लागो, 15 लागो, एका टायमाला 30-30, 40-40 टँकर काही भागामध्ये मी दिलेले आहे. मत मागायला गेलं की म्हणतं तुम्हाला आमच्या दारात यावं लागणार नाही, करणार नाही. हे नगरसेवक आपल्या दारी काय असणार आहे? ज्या विश्वासाने आम्हाला निवडून देणार आहे, त्या विश्वासाने त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून तुमचं काय काम आहे विचारायचं. जसं मत मागायला आम्ही तुमच्या दारात आहे, तसं तुमचं काय पुढचं काम आहे हे मागायचं विचारायला सुद्धा आम्ही तुमच्या उमऱ्यापर्यंत किंवा सोसायटीच्या दारापर्यंत. गिरिराज सावंतांच्या पुढं कुणाचं आव्हान आहे? माझ्याकडे चिन्ह आहे. कुठलं आहे? शिवधनुष्य. शिवधनुष्याच्या विरोध जेवढे आहेत तेवढे सगळे माझे विरोध. लोकांनी गिरिराज सावंतांना निवडून द्यावं असं. गेली 4 वर्षांपासून खरं तर नागरिकांसह जे नगरसेवक होऊ इच्छित आहेत, ज्याची वाट पाहत होती ती पुणे महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार म्हणता म्हणता आता प्रचाराचा धुराळा सुरू होतोय. आणि हे सर्व होत असताना ज्यांना उद्या जाऊन सभागृहामध्ये काम करायचं आहे त्या भावी नगरसेवकांचं आणि आता उमेदवार असणाऱ्यांचं त्या प्रभागासाठी लोकांसाठी काय विजन आहे, तुम्ही आजपर्यंत काय कामं केलेली आहेत हे देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की ते जाणून घेतल्यानंतर नागरिकांना कळणार आहे की आपण कुणाला निवडणार आहोत. आणि याच सर्व पार्श्वभूमीवर माझ्यासोबत आत्ता बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक 37मधून उमेदवार असणारे गिरिराज तानाजीराव सावंत माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं पुणे लोकलमध्ये खूप खूप स्वागत. म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणलं की निवडणूक आहे, सगळेजणच उतरलेले आहेत मैदानात, अनेक उमेदवार आहेत. मात्र नागरिकांचं हे असतं की मला ज्याला निवडून यायचं आहे तो नेमका काय आहे, तो काय करतो. मला गिरिराज सावंतांबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं. तानाजीराव सावंतांचं नाव मोठं आहे, म्हणजे गिरिराज सावंतांबद्दलचं काय, तुमचा आजपर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे? माझा साधारणतः माझा जन्म सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातला आहे. ह्याच भारतीय विद्यापीठमध्ये माझा जन्म झाला आणि ह्याच परिसरामध्ये माझं शिक्षणही झालं आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये मी लहानाचा मोठा झालेलो आहे. ह्याच मैदानांवर खेळलेलो आहे, ह्याच रस्त्याने फिरलेलो आहे आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून एक सामाजिक प्रवास साधारणतः 6 ते 7 वर्षाच्या माध्यमातून आपण आपल्या या सोशल प्लॅटफॉर्मच्या वतीने कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हा प्रवास त्या ठिकाणी करतो आहे. कार्यसिद्धी प्रतिष्ठान म्हणजे आता मी येताना सुद्धा पाहिलं की सगळीकडे कार्यसिद्धी प्रतिष्ठान दिसतं. नेमकं हे कार्यसिद्धी प्रतिष्ठान आहे काय? कार्यसिद्धी प्रतिष्ठान हे 20 फेब्रुवारी 2023ला आपण शिवजयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारीला शिवजयंती असते, शिवजयंतीचं औचित्य साधून हे प्रतिष्ठान आपण त्या ठिकाणी चालू केलं. आणि हे प्रतिष्ठान चालू करत असताना त्या ठिकाणी एक सेवाभाव असला पाहिजे, जोपासला गेला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण एक संकल्प केला, सेवेचा संकल्प. तो असा की फूड फॉर हंग्री म्हणून, जे पुण्याच्या स्ट्रीट्सवर काही ठिकाणी पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल की एक टाईम अन्न वाचून भ्रांत असणारे लोक किंवा स्ट्रीटवर राहणारे लोक असतात रस्त्याच्या कडेला, ज्यांना एक टाईम जेवणाची भ्रांत असते, त्या लोकांना आमच्या या परिवाराच्या माध्यमातून, हा परिवार काय कुठल्या मालकीचा नाही, हा काय कुठल्या एका परिवाराचा नाही, हा एक सार्वजनिक परिवार आहे. ह्या परिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एक टाईम शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी ह्या सगळ्या लोकांना करतो. साधारणतः रोजचे 300 जेवणाचे डबे शुद्ध शाकाहारी जेवणाचे 20 फेब्रुवारी 2023पासून कायमस्वरूपी पण तो संकल्प केला आहे. आणि त्या प्रतिष्ठानची ती सेवा आहे, त्या सेवेचा धागा धरून मग पुढच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक जडणघडणीमध्ये, मग समाजहिताच्या असतील, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून असतील, ह्या सगळ्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न त्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेला आहे. तुम्ही आता जे मला सांगितलं की भुकेलेला जेवण त्याचं तुम्ही नाव ठेवलेलं आहे, किंवा जो उपाशी आहे, जो भुकेलेला आहे त्याला जेवण देण्याचं, तर हे किती जणांपर्यंत हा नेमका तुमचा उपक्रम आहे तो पोहोचतोय, किती जणांची पोटं भरली जातात त्या माध्यमातून?
मी सांगितलं साधारणतः रोजचे 300 लोकांना आपण ही व्यवस्था देतो आणि मग हे ओपन प्लॅटफॉर्म आहे. तर जसं की आमचा फार मोठा मित्रपरिवार आहे. मित्रपरिवारामध्ये कधी कुणाचा वाढदिवस असतो, त्या मित्रांपैकी असतो, त्यांच्या घरच्यांपैकी असतो, त्यांच्या मुलाबाळांचा असतो. त्यावेळेस ते स्वइच्छेने त्यांना जे पाहिजे ते त्या ठिकाणी ते खाण्याच्या माध्यमातून, खाण्याच्या स्वरूपात, अन्नधान्याच्या स्वरूपात देतात. आणि त्या माध्यमातून मग कधी क्वांटिटी आम्ही 1000 असते, कधी 2000 क्वांटिटी असते. पण रोजची मिनिमम क्वांटिटी ही 300 लोकांची आहे. कधी-कधी 5-5 हजारसुद्धा डबे सणावाराला आपण त्या ठिकाणी देतो. जसं की वर्षातनं एकदा आम्ही गेले 4 वर्ष झाले, 3 वर्ष 3 वर्ष झाले की आम्ही आमरस देतो बरं. चैत्र पौर्णिमेला. बरं. ह्या सगळ्या लोकांना आमरस घेता यावा. त्याच्यानंतर माणुसकीची दिवाळी आपण करतो, की 8 दिवस त्या दिवाळीच्या दिवसामध्ये सगळ्या लोकांना शहरामध्ये त्या ठिकाणी फराळ जे आपण घरी खातो आम्ही सर्वसामान्य लोकं, की चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे असा एक पॅक केलेला डबा आपण ह्या सगळ्या लोकांना देतो. आणि ह्या आजच्या ॲज ऑन टुडे साधारणतः 2.5 लाखापेक्षा जास्त डबे त्या ठिकाणी वितरण झालेले आहेत. काय म्हणताय, एवढा मोठा आकडा? हो, हो. हं. रोजचे 300 आणि कधी आमच्या घरातल्यांपैकी किंवा कुणाचं काय असेल, तर त्या दिवशी आम्ही 5-5 हजार, सकाळीसुद्धा 2000, संध्याकाळी 2000 असे डबेसुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता मॅनेजमेंट नेमकं कसं केलं जातं? एक व्यवस्था आहे साधारणतः प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि आमची जे काही संस्था आहेत, शिक्षण संस्था, त्या शिक्षण संस्थेमध्ये आजकाल मुलांना सोशल अवेअरनेस फार झाला आहे. बरोबर. विद्यार्थी म्हणून त्या विद्यार्थी दशाच्या माध्यमातून आम्ही त्याचं ब्रँडिंग करत असतो. मग ते इच्छुक लोकसुद्धा चला कुठंतरी आश्रमात डोनेट करण्यापेक्षा बरोबर. हा एक राईट ट्रॅक आहे, एक योग्य लोकांपर्यंत ही मदत जाते. ह्या दृष्टिकोनातनं ही लोकंसुद्धा त्या ठिकाणी जोडली जातात. आणि मग ह्या लोकांच्या, ह्या विद्यार्थ्यांच्या मदतीने काही आमचे स्वयंसेवक असतात, काही आमचे स्टाफ मेंबर्स असतात आणि ह्या सगळ्यांच्या काही आमचे मित्रपरिवारापैकी काही लोकं, त्यांच्या घरातले वाढदिवस असतील, आईवडिलांचे असतील, मुलं, त्यांच्या वाढदिवसाला ही स्वतः लोकं जातात आणि आठवड्यातनं 4 दिवस सकाळी आणि 3 दिवस संध्याकाळी अशी ही गाडी आपली एक व्हॅन केलेली आहे. त्या व्हॅनमध्ये पॅक टिफिन्स असतात किंवा पॅक पिशव्या असतात जेवणाच्या. त्या पिशव्या रोजच्या रोज ह्या सगळ्याच्या माध्यमातून वितरण केलं जातं. मी तुमचा अहवाल वाचताना काही गोष्टी मला त्यात जाणवल्या, ज्यावर बोलणं गरजेचं आहे. म्हणजे महिलांसाठीचं खऱ्या अर्थानं जे तुम्ही बचत गटांचं हे खरं तर ही कन्सेप्ट गावाकडे पाहिली जाते, मात्र शहरामध्ये ह्या गोष्टी वर्कआउट होत आहेत. म्हणजे त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते. नाही, मी तेच सांगतो, जे टॅगिंग आहे ना, मेट्रोपॉलिटन सिटी, दिस इज द टॅगिंग, दिस इज द टायटल. अजूनही त्या दिशेने आपण आपण त्या दिशेने चाललो आहे आत्ताशी. आपण संपूर्ण शहर हे पूर्ण मेट्रोपॉलिटन सिटीसारखं झालं आहे का? तर बिलकुल नाही. ऑन द ट्रॅक आहोत. मग तर आपचा जो उपनगरातला भाग आहे, जिथं साधारणतः ह्या परिसरामध्ये आजूबाजूला ह्या दक्षिण पुण्याच्या नगरीमध्ये साधारणतः आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये बाहेरच्या गावावरनं पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाड्यातला बहुतांश भाग त्या ठिकाणी आहे. लातूर, बार्शी, उस्मानाबाद, धाराशिव ह्या ठिकाणची लोकं त्या ठिकाणी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी उद्योगधंद्याच्या माध्यमातून, नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेली आहेत. आणि मग त्यांना ते अशा लोकांचा हा संमिश्र पद्धतीचा जो हायब्रिड म्हणतो तशा पद्धतीचा भाग आहे. त्यामुळं ही व्यवस्था जी आहे की पॉप्युलेशन काउंटमध्ये साधारणतः 60-70% पॉप्युलेशन हे बाहेरच्या लोकांचं आहे आणि 30% पेक्षा त्या पटीत इथली लोकं त्या ठिकाणी. तर ह्या लोकांना बचत गटाच्या माध्यमातून, महिला म्हणून की पुरुष म्हणून ते त्यांचे व्यवसाय उद्योग करत असतात, पण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आपण जसं ग्रामीण व्यवस्थेमध्ये बचत गट हा एक फार महत्त्वाचा अर्थकारणाचा एक कणा राहिलेला आहे, तो शहरातसुद्धा फार महत्त्वाचा आहे. आज हा तुम्हाला साधारणतः बाणेराहून इकडे दिसत नसेल, पण उपनगरं जे आहेत हे किंवा हा दक्षिण पुण्याचा जो भाग आहे, जिथं लोक बाहेरच्या भागातनं, बाहेरच्या खरं तर मध्यमवर्गीय म्हणू मध्यमवर्गीय शकतो आपण म्हणू सगळे. शकतो, ही सगळी लोकांना ही व्यवस्था आपण केलेली आणि त्या माध्यमातून बचत गटाचं सक्षमीकरण करायचं असेल, वुमन एम्पॉवरमेंट सारखा विषय असेल. आज वुमन एम्पॉवरमेंट हे कागदावर आहेत. बचत गट काढायचे, आकडे वाढवायचे, 100, 200, 300, 5000 बचत गट आहेत. ॲक्च्युली त्याचं वास्तव फक्त लोक गोळा करण्यासाठी केलेली संघटना असं आजच्यापर्यंत आहे. पण ते वास्तवात कुठंतरी खरंच वुमन एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातनं त्यांना त्याचे छोटे उद्योग निर्माण करून देणे आणि त्यांच्या त्या संसाराच्या गावगाड्यामध्ये त्यांना त्या माध्यमातून 2 रुपये स्वतःच्या हक्काचे कमवावे, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही वुमन एम्पॉवरमेंटसारख्या विषयाला अनेक प्रकारचे मग त्यात प्रशिक्षण असतात. मग ते केक मेकिंग, साडी ड्रेप, तुमचं मेकअप असेल, नथ मेकिंग, हल्ली ते नेल आर्ट महिलांमध्ये फार अट्रॅक्शन आहे, ते की आम्ही शिकू, आम्ही त्यासाठी लागणाऱ्या उद्योगासाठी लागणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला तसं इन्फ्रास्ट्रक्चरही देऊ.
पण त्यातनं तुम्ही स्वतःच्या पावर कुठंतरी उभं राहा, हा त्याच्या मागचा मूळ गाभ आहे, हा त्याच्या मागचा मूळ कन्सेप्ट आहे. आणि हे होत असताना आम्ही पाहिलेलं आहे की म्हणजे हे दक्षिण पुणे खरं तर पुण्याचं प्रवेशद्वार मानलं जातं दक्षिणेकडून येत असताना. आणि हा सगळा भाग जो आहे ते सोसायट्यांपेक्षा बैठी घरं आणि बाकी सगळं जास्त आहे. इथं मध्यंतरी तुम्ही एक मोठा महाआरोग्य शिबिर म्हणजे आरोग्य शिबिर घेतलं आणि त्याला महाआरोग्य शिबिर नाव दिलं गेलं होतं. नेमकं हे काय होतं, काय त्या माध्यमातून लोकांना खरंच फायदा पोहोचू शकला? हां, तर महाआरोग्य शिबिर हा जो एक कन्सेप्ट आहे, आपल्या सर्वांना माहीत असेल की या राज्यामध्ये, या राज्याचे आरोग्यमंत्री, माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्राचं तमाम लोकांचं आराध्य दैवत विठ्ठलचरणी आपण पंढरपूरमध्ये हे महाआरोग्य शिबिर 2 वर्षाखाली वारीच्या माध्यमातून केलं. त्याच्यानंतर तुळजाभवानीच्या पायथ्याला पण हे आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण हे महाआरोग्य शिबिर केलं. तो त्या व्यवस्थेचा एक अनुभव आपल्या उराशी होता आणि तो अनुभव आपल्याला या ठिकाणी ह्या कालच्या आरोग्य शिबिरामध्ये आपण सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिरामध्ये साधारणतः 3 दिवसाच्या काळात 15 लाख लोकांच्या तपासण्या त्या ठिकाणी झाल्या आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड गिनीस वर्ल्ड बुकमध्ये त्या ठिकाणी झालं. बरोबर. तर त्या पद्धतीने आपण करत असताना कुठलीही गोष्ट शाश्वत असली पाहिजे, ती समाजाला कुठंतरी त्याचे बेनिफिट मिळाले पाहिजेत. म्हणून मग आपण काय करायचं, तर मग आपण महाआरोग्य शिबिर करू. कारण साधारणतः माझं प्रेडिक्शन किंवा माझी एक पर्सनल फिलॉसॉफी आहे की 5:1 आजचा रेशो आहे हेल्थ इंडायसिसच्या संदर्भात. साधारणतः 5 घरांमध्ये एक घर संपूर्ण आजारी असतं. बरोबर. मग ह्या ठिकाणी डेव्हलपिंग उपनगर आहे, मग त्या ठिकाणी लोकांना एकाच छताखाली सगळ्या प्रकारच्या सुविधा मोफत मिळाव्या आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मग हे महाआरोग्य शिबिर, मग त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या तुमच्या टेस्ट झाल्या, ज्या लागतील त्या सर्जरीज आम्ही करून देणार म्हणून सांगितलं. विशेष करून मेडिसिन्स त्याच्यावरच्या, चष्मे वाटप, जवळजवळ 15,000 तर आम्ही चष्मे दिले. त्याच्यानंतर उपकरणं असतील, हिअरिंग एड्स, कानाच्या मशीन, हातातल्या काठ्या, त्यानंतर पायाचे जयपूर फूट्स असतील, कमरेचे पट्टे असतील, ह्या सगळ्या गोष्टीचं वितरण ज्यांना ज्यांना लागतं आहे ह्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून केलं. आणि विशेष करून पुणे शहरातले सगळे नामांकित हॉस्पिटल्स, त्यामध्ये रुबी हॉल, जहांगीर दिनात आणि सगळे चांगले चांगले हॉस्पिटल्स ह्यांनी आमच्या विनंतीला हो म्हणले आणि ही सगळी लोक ह्या व्यवस्थेच्या माध्यमातून उभं राहिली. आम्ही फक्त एक माध्यम होतो, आम्ही फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे एक संघटना होतो. पण सगळे डॉक्टर लोकांच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा हा सेवेचा भाव त्यांच्या ठाई ठेवला आणि आम्हाला मदत केली आणि त्यातनंही महाआरोग्य शिबिर घडलं. निवडणूक म्हणले की आरोप प्रत्यारोप होत असतात. असं बोललं जाऊ शकते की गिरिराज सावंतांनी हे जे काही केलं ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं आहे? नाही, माझ्या त्याच्या संदर्भात होऊ शकतो आरोप, तर नक्की होऊ शकतो. पण आता ते पुढच्या वर्षीच तुम्हाला कळेल. मी आज काय फक्त आश्वासनच देऊ शकतो की पुढच्या वर्षी करेल. जेव्हा पुढच्या वर्षी माझं दरवर्षी स्वतःला सेंटरला पॉईंट अप करण्यापेक्षा आणि त्यातनं लोक एकत्र करायचे आणि मग लोकांना काहीतरी मेसेज द्यायचा. मग आज व्यवस्था काय आहे, ते होम मिनिस्टरचा कार्यक्रम घ्या, कुठं तर साडी वाटपाचा कार्यक्रम घ्या, कुठं तर हळदी कुंकाचा कार्यक्रम घ्या, म्हणजे एकंदरीत मनोरंजनाच्या गोष्टींसाठी लोक एकत्र येतात आणि ते दाखवायचं, लोक एकत्र करायचे आणि मग तुम्ही काहीतरी त्यांना त्यांच्यावर बिंबवायचा प्रयत्न करायचा. ही अलीकडच्या काळामध्ये लोक एकत्र करण्याची व्यवस्था होऊन बसलेली आहे. मग ती तशी होण्यापेक्षा खरा लोकांना त्याचा बेनिफिट काय, व्हॅक्यूम कुठे आहे व्यवस्थेमध्ये, बरोबर. सगळे सुदृढ आहेत का, तर बिलकुल नाही. सगळे सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या कॉजसाठी लोकांना एकत्रित येऊ द्या. आणि मग आम्ही तो संकल्प ठेवलेलाच की दरवर्षी वर्षातनं एकदा मला महाआरोग्य शिबिर करायचं आणि आम्ही ते आज लोक राजकारणाच्या दृष्टिकोनातनं किंवा त्या दृष्टिक्षेपातनं हे करतील, विरोध करतील किंवा टीकाही करतील की एका वर्षात, तर पुढच्या वर्षी केल्यावरच कळेल की नाही हे दरवर्षीच करणार. तुम्ही युवक आहात. आता ज्यावेळेस एखादा युवक राजकारणात उतरायला लागला असतो तर सगळ्या युवकांना एक असतं की आमच्यासाठी काय केलं जाणार आहे किंवा आमच्यासाठी काय केलं आहे. युवकांसाठीचा ठोस प्लॅन काय असणार? युवकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे काय बेरोजगार युवक आहेत, अनएम्प्लॉयमेंटचा फार मोठा विषय त्या ठिकाणी आहे. तर तो अनएम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून लोकांना त्याच्या योग्यतेनुसार त्या ठिकाणी रोजगार देणं. मी जसं सांगितलं की आरोग्याच्या संदर्भात वर्षातनं एकदा मला महाआरोग्य शिबिर करायचे आणि सेकंड प्लॅन माझा आहे की वर्षातनं त्याच महाआरोग्य शिबिराच्याच मांडवात मला दुसऱ्या दिवशी रोजगार मेळावी भरवायचा आहे. तर दरवर्षी आमचे हे 2 प्लॅन ठरलेले आहेत, एक महाआरोग्य शिबिर आणि त्याच मांडवात रोजगार मेळावा दुसऱ्या दिवशी. तर दरवर्षी आम्ही युवकांसाठी महाआरोग्य शिबिर आणि आपलं रोजगार मेळावा प्लॅन करतो. आता हे झालं तुम्ही करत आलेल्या गोष्टी आहेत.
मात्र ज्यावेळेस हेच असतं की मी हे काम करणार, मी ते काम करणार, अनेक आश्वासनं दिली जातात. हे दक्षिण पुणे आहे. इथं ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. म्हणजे इकडून कात्रजकडून आलं तरी तेच होतं, सातारा रोडवरून आलं तरीच होतं आणि आतमध्ये सगळ्या गोष्टी जाम होऊन जातात. ह्याच्यावर काय सोल्युशन असलं पाहिजे असं वाटतं? सोल्युशन साधारणतः इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं आहे का, तर जेवढं शासन किंवा कॉर्पोरेशन म्हणून त्यांच्या व्यवस्थेच्या माध्यमातून ते देऊ पाहत आहेत तेवढं आहेच. पण त्याच्या पलीकडं मग सिग्नल्स बसवणे असेल, वन वे ट्रॅफिक करणं असेल, ह्या सगळ्या ट्रायल एरर्स आपल्याला त्या व्यवस्थेमध्ये करावे लागतील. आणि हे लोकांच्या मते करून घेतलं पाहिजे. लोकांना जे त्याच्यावर मत आहे, लोक विचारात घेऊन, कारण जास्त प्रवास करणारी जनता आहे. बरोबर. जनतेचं मत विचारात घेऊन आपण काय केल्याच्या नंतर तो कंट्रोल होईल, बरोबर. ते बंद तर नाही होऊ शकत, बरोबर. कंट्रोल जेवढा करता येईल लोकांचं मत विचारात घेऊन आम्ही करण्याचा तो प्रयत्न करू. खरं तर हा भाग कसा आहे की चढ उतार आहे आणि पाण्याचे बेसिक प्रॉब्लेम म्हणजे पुन्हा अजून तिथं फिरून येतं की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लाईट, पाणी, नळ ह्याच सगळ्या गोष्टी येतात. ते पण अजून इथं नीटनेटकं गेलं असं वाटतं का तुम्हाला? कारण की नाही. अनेक ठिकाणी असं असतं की आमच्याकडे पाणी येत नाही, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत. नाही, ते सांगितलं ना मी, पाण्याचा पण प्रश्न फार महत्त्वाचा आहे. ह्यातल्या काही आमच्याच भागाच्या वॉर्डमध्ये, काही परिसरामध्ये, आंबेगाव पठार जो परिसर, तिथं लोकांना पाण्याची काही भ्रांत असते किंवा 1च तास पाणी येणं, 2च तास पाणी येणं. त्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना नजीकच्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेस म्हणजे ह्याच्या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा इनफॅक्ट 3-4 वर्ष जिथं जिथं पाणी नाही, पाणी ही लागणारीच गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या पुढचा हातचं आहे, पर्याय असू त्याला शकतो. पर्याय असू शकत नाही. तर तिथं आम्ही टेक्निकल प्रॉब्लेममुळे कधी कधी हे बंद असतात व्यवस्था आणि पाणी येत नाही. तिथं आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही टँकर दिलेत मोफत, नॉट पेड. म्हणजे बरं. 1000 रुपयाचा टँकर आहे, कार्यसिद्धीच्या माध्यमातून 500 रुपयाचा आहे. 500 रुपयाला आहे, बिलकुल नाही. 8 लागो, 10 लागो, 15 लागो, एका टायमाला 30-30, 40-40 टँकर काही काही भागामध्ये मी दिलेले आहेत. कारण पाणी ही जसं म्हणलं की तुम्हाला त्याचा च महत्त्वाचं आहे, ते लागतंच, त्याला पर्यायच नाही. तर ते भागवण्याचं काम आम्ही केलं आहे. पण ती काय सस्टेनेबल आउटपुट नसू शकतं. बरोबर. तो तात्पुरता पर्याय असू तात्पुरता शकतो. पर्याय. त्या पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना करू. आणि उपाययोजना तर नक्की होतील, तो आशावाद बाळगूनच. कारण त्यावेळेस आमच्या भागात परिसरामध्ये पाण्याची व्यवस्थेचा तसे टाकी वंडर सिटीज तिथं झाले, त्यामुळे त्याच्या पद्धतीचं वितरण, त्याच्या पद्धतीचा फॉलो हा आमच्या माध्यमातून नक्की चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल. पुढं जात असताना हा जो भाग आहे म्हणजे तिन्ही बाजूला रस्ते आहेत असं म्हणलं जाऊ शकतं. डेव्हलपमेंटला वाव इथं वाटतं का तुम्हाला की इथं उद्यानं होऊ शकतात, इथं अजून काही गोष्टी वेगळ्या घडवता येऊ शकतात असं? नाही, उद्यानं होऊ शकतात किंवा अजून काही गोष्टी तुम्ही ज्या म्हणताय, उद्यानं जरी नाहीच झाली, आज जागेअभावी हा होईल का नाही हा प्रश्नाचा भाग, किंवा त्या जागा किती आहेत, मग त्या आरक्षित आहेत का नाही, मग त्याचं हस्तांतर झालं आहे का नाही, हा जर तरचा विषय. मग त्याच्याही पलीकडं बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, व्यायामशाळा असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लहान मुलांच्या दृष्टिकोनातनं योग शिबिरासारखे विषय असतील, योगा असेल, त्याच्यानंतर लहान मुलांना अपार्ट फ्रॉम तुमचं स्कूल एज्युकेशन एक संस्कार वर्ग चालू करून देण्याची व्यवस्था असेल. त्यानंतर मध्यमवर्गीय मुलं जी काय आज MPSC UPSCच्या माध्यमातून लोक प्रयत्न करतात, तर ते MPSC UPSCच्या माध्यमातून आम्ही स्वतःच्या माध्यमातून, हे काय कॉर्पोरेशनचं फंड ह्याला नाहीत, तरी आमच्या स्वतःच्या कार्यसिद्धी परिवारच्या माध्यमातून आम्ही ती व्यवस्था उभी करणार आहोत की लोकांना त्याचं मोफत मार्गदर्शन, बेसिक मोफत मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळलं पाहिजे. काही क्रॅश कोर्सेस ज्याला आपण म्हणू, 1 महिन्याचा क्रॅश कोर्स, 2 महिन्याचा मोफत, आणि त्या माध्यमातून जे इंटलेक्च्युअल लोक आहेत पण ह्या परिस्थिती अभावी त्यांना तिथं मुकावं लागतं, ह्या लोकांना कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही ती व्यवस्था त्या ठिकाणी उभी करणार आहोत. लर्निंग स्कूलसारखा विषय असेल, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात योगा असेल, योगाचे शिक्षक देण्याच्या संदर्भातला विषय असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या विचाराधीन आहेत, ज्याला एक बेसिक व्हिजन डॉक्युमेंट आपण म्हणतो. ते व्हिजन आम्ही घेऊन पुढे मार्गक्रमण करतो. व्हिजन डॉक्युमेंट रेडी प्रभाग 37चं? 100%. काय आहे त्या व्हिजन डॉक्युमेंट? मी सांग, व्हिजन डॉक्युमेंटमध्ये बेसिक आमचा व्हिजन डॉक्युमेंट म्हणजे कॉर्पोरेशनचे पैसे, तुम्हाला त्या पैशाच्या माध्यमातून रस्ते, लाईट, वीज, पाणी आणि ड्रेनेज, हे तुमच्या बेसिक गोष्टी झाल्या. हे पुरवण्यासाठी लोकप्रतिनिधी आहे का, तर नक्की आहे, त्याचं परमकर्तव्य झालं. पण अपार्ट फ्रॉम ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन, मी तुमच्या 10व्याला येतो आहे, मी तुमच्या मैतीला येतो आहे, मी तुमच्या वाढदिवसाला येतो आहे, हे त्याचं काम नसलं पाहिजे. त्याचं काम असलं की ओव्हरऑल डेव्हलपमेंट अपार्ट फ्रॉम तुमच्या कॉर्पोरेशनच्या बजेटच्या पलीकडे जाऊन, जसं सांगितलं की व्यायामशाळा उभं करणं, त्या हायटेक असल्या पाहिजेत. आज डिजिटलचा जमाना आहे, AIचा जमाना आहे.
स्किल बेस नॉलेज हब उभं करणं, आज त्यानंतर इन्क्युबेशन करणं. आज इन्क्युबेशनची व्यवस्था मला वाटत नाही कुठल्या पुणे शहरामध्ये सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली असेल. तर त्यांना तशा पद्धतीच्या लॅब्स देणं, जिथं ज्यांना कायम कुठं ना काही नवीन संशोधन करायची सवय आहे आणि त्यातनं काहीतरी एखादा प्रोडक्ट उदयास येऊ शकतो, तर त्याला इन्क्युबेशनच्या स्वरूपात आपण मदत करणार आहोत. MPSC UPSC सेंटर करणं, MPSC UPSCच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना आम्ही क्रॅश कोर्स असेल किंवा त्या पद्धतीचं मार्गदर्शन मोफत करणार आहोत. तो अभिमानाची गोष्ट असली की माझ्या प्रभागातल्या 4 लोक 4 MPSC आहेत, 4 UPSCमध्ये, तो प्रयत्न होणं अपेक्षित आहे. त्यानंतर योगाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो की योग हा 7 समुद्रापार गेला आपण म्हणतो, पण ह्या तरुणाईमध्ये तो रुजला पाहिजे. कारण देशाचं भवितव्य हे तरुणाई, आपण सगळ्यांनी मान्य केलं. पण ते भाषणात बोलण्यापासून त्यासाठी अपार्ट फ्रॉम हे तर काय कॉर्पोरेशन पैसे देणार नाही, अपार्ट फ्रॉम ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागलं. तर ह्या अशा पद्धतीचं प्रयोजन किंवा अशा पद्धतीचं एक व्हिजन डॉक्युमेंट किंवा अशा पद्धतीचं एक नियोजन त्या ठिकाणी आमचं आहे. त्यानंतर हा जो फुटफॉल आहे, लोकप्रतिनिधी म्हणले की लोकप्रतिनिधी तुमच्या ऑफिसमध्ये आला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी नसली पाहिजे. डिजिटलचा जमाना आहे, त्यामुळं आम्ही आमच्या डोक्यात असं आहे की नगरसेवक आपल्या दारी, जसं की शासन आपल्या दारी होतं. आम्ही सगळे रस्त्याचे विषय, ड्रेनेज विषय, सगळे अधिकारी, पोलीस प्रशासन, सेफ्टीचा विषय फार महत्त्वाचा आहे. आज मेट्रोपॉलिटन सिटी आपण फक्त नावापुरतं म्हणतो, पण ती सुरक्षा आज आपल्याला शहरात मिळते का, ह्या उपनगरात मिळते का, तर ती देण्याच्या संदर्भात ह्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. नगरसेवक आपल्या दारी हा उपक्रम आम्ही घरपोच सोसायटीच्या दारात आम्ही येणार आहोत. तुम्ही आमच्या दारात येऊ नका. तुम्ही ज्या विश्वासाने आम्हाला निवडून देणार आहात त्या विश्वासाने त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून तुमचं काय काम आहे विचारायला सुद्धा, जसं मत मागायला आम्ही तुमच्या दारात येऊ, तसं तुमचं काय पुढचं काम आहे हे असं विचारायला सुद्धा आम्ही तुमच्या उमऱ्यापर्यंत किंवा सोसायटीच्या दारापर्यंत येऊ. एवढं चांगल्या पद्धतीचं काम किंवा एवढ्या चांगल्या पद्धतीचं व्हिजन एकंदरीत आम्ही घेतलेलं आहे आणि त्या घेऊन त्या व्हिजनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतो आहे. तुम्ही जे बोलला की नगरसेवक आपल्या दारी वगैरे, आता प्रत्येकजणच मत मागायला गेलं की म्हणतं तुम्हाला आमच्या दारात यावं लागणार नाही, करणार नाही. हे नगरसेवक आपल्या दारी काय असणार आहे, म्हणजे ठोस म्हणजे आश्वासक काय गोष्टी त्यातून नागरिकांना भेटते? नाही, मी ते सांगितलं ना, बेसिक ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते, लाईट, वीज, पाणी, ड्रेनेज, ही व्यवस्था आहे. ही जी सोशल व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आहे, ह्या प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणचे अधिकारी घेऊन त्या सोसायटीच्या ठिकाणी जाणं. समजा एक 10 सोसायटीचा परिसर आहे, त्या सेंटर काढून 10 लोकांना एकत्रित बोलणं, तुमच्या सोसायटीचं काय, तुमच्या सोसायटीचं काय. नाही तर माझ्या वेळेनुसार तो माझ्या दारात येणार, मग मी ते हो म्हणणार, पत्र ठेवून घेणार, माझ्या वेळेनुसार मी त्या अधिकाऱ्याला बोलणार, त्याच्या वेळेनुसार तो तिथं जाणार. टाईम टेकिंग जॉब आहे, वेळ जाणार ह्यात आणि आउटपुट येईल का नाही माहीत नाही. फक्त तो पुढचा माणूस एक फेक सॅटिस्फॅक्शनमध्ये आपण दिलं आहे आणि कधीतरी ते होणार आहे. ज्याला झटकीपट काम म्हणतो ना, जर होणार असेल तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी हो म्हणून सांगायचं नसेल तर त्याला पर्याय काय म्हणून सांगायचं. तर ही व्यवस्था फास्ट फूडचा जमाना आहे, तो कामातसुद्धा फास्टच दिसला पाहिजे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन किंवा अशा पद्धतीची एक आयडिया त्या ठिकाणी आमची आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही हे खूप कॉन्फिडेंटली बोलताय, एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो की मी हे करणार, मी ते करणार, ते करणार? कारण ते पूर्व इतिहासामध्ये आम्ही जे बोलतोय हे व्हिजन डॉक्युमेंट, आज तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला व्हिजन डॉक्युमेंट सांगितलं. आम्ही ह्याच्या मागच्या काळामध्ये ह्या संबंध दक्षिण पुण्यातील नागरिकांना, लोकांना माहिती आहे की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी वास्तवात त्या ठिकाणी उतरवल्यात. जसं की टँकर व्यवस्था, जिथं जिथं लागतात तिथं बाबा टेक्निकलच प्रॉब्लेम आहे, 3 दिवस पाणीच येणार नाही. मग आता काय मला परत फोन करू नका म्हणायचं का? बिलकुल नाही. काय लागतं आहे, पाणी लागतंयच का? ठीक आहे, 40 किती लागतात, 40 टँकर पाठवून द्या. 40 टँकर. रस्त्याचा विषय असेल, ड्रेनेज लाईनचा विषय असेल, बदलून घ्यायची, जुनी झाली, सडली आहे, नवीन पाईप टाकायचे, टाकून घेऊयात. सुशोभीकरण करायचं आहे, झाडं लावायची, झाडं तुमच्या त्यानंतर योगा हॉलचा विषय असेल, कार्डिक ॲम्ब्युलन्स, ह्या सगळ्या व्यवस्था आम्ही पूर्व इतिहासामध्ये दिलेल्या आहेत. तेव्हा माझ्यासाठी हे विजन नाहीच आहे, ऑलरेडी मी केलेले हे लोक जाणतात आणि तेच आम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. जसं की एक साधं बोलायचं ना, कोऱ्या पेपरवर रेष ऑलरेडी ओढलेली आहे, ती फक्त पुढं खेचत न्यायची बस. त्यामुळे व्हिजन नाहीच आहे. तुम्ही म्हणलात म्हणून ह्याला मी व्हिजन म्हणतो आहे. फक्त ह्याला बळकटीकरण मिळेल, अधिकार येतील, अधिकाराच्या माध्यमातून जिथं शासन म्हणूनच काम होऊ शकतं तिथं शासन म्हणून करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. तिथं आम्ही आश्वासन देणार नाही, बघू करू, जे होणार ते होणारच. हा त्याच्यामधला कॉन्फिडन्सचा विषय. कारण आम्ही ह्या पास्ट म्हणजे खूप 25 वर्षाखालचं नाही मी सांगतो,
हं. हार्डली तुम्हाला 2 वर्षाच्या मधल्या तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी मी सांगतो ह्या झालेल्या आहेत. त्यामुळे हा कॉन्फिडन्स. किती नागरिकांपर्यंत पोहोचलेत तुम्ही या भागातले म्हणायचं गेलं तर ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून? साधारणतः एक 40 ते 45,000 नागरिकांपर्यंत मी गेलेलो असेल किंवा माझ्या व्यवस्थेच्या माध्यमातून आमचे सर्व मित्रपरिवार असतील, आमची सगळी लोकं गेलेली आहेत. आता तुम्ही ही सगळी कामं सांगितली ती खरं तर जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत त्यांनी करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटत नाही की ते इथं कमी पडत आहेत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये? नाही, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचा प्रयत्न करत असतो. त्यात होऊन काय राहिलं, कदाचित त्यांना सुचलं नसेल, लोकं त्यांना सांगितलं नसेल, ते आम्हाला सांगितलं. तेव्हा आम्ही ते करून घेतलं. थोडंसं आता राजकीय प्रश्नांकडे आपण जर यायचं म्हणलं तर खरं तर युती होणार म्हणता म्हणता आता दोन्ही शिवसेना आणि भाजप वेगळं लढत आहे आणि राष्ट्रवादी देखील आहे. गिरिराज सावंतांच्या पुढं कुणाचं आव्हान वाटतं? हे बघा, माझ्याकडे चिन्ह आहे. कुठलं आहे? शिवधनुष्य आहे. शिवधनुष्याच्या विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळे माझे विरोधक आहेत. त्यामुळे एका पक्षाचे नाही, भरपूर पक्ष आहेत. कुणाचा नामोल्लेख करण्यापेक्षा माझ्याकडं सिम्बॉल म्हणून शिवधनुष्य आहे. ते विश्वासाने माझ्यावर सोपवलं आहे. त्याच्या विरोधात जेवढे असतील तेवढे सगळे माझ्या विरोधात. राजकीय लढाई तर आता शिवधनुष्य आणि शिवसेनेचा विषय आला, सगळी लढाई पुन्हा जाते हिंदुत्वाकडे. इथं आता हिंदुत्वाचा मुद्दा देखील प्रचारात येणार आहे. ते हिंदुत्व कसं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? कट्टर असलं पाहिजे की जे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ते असलं पाहिजे? नाही, बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार आहे, बाळासाहेब ठाकरेंचा जो धकधकता विचार आहे, सेवेचा विचार आहे, तो धर्म सांभाळणारा विचार आहे, ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. आणि त्या हिंदुत्वाचा धागा धरूनच आम्ही काम केलेलं आहे आणि काम करत राहू. एकनाथ शिंदेचे काय सभेचं वगैरे इकडं काय विषय? ते कळेल येत्या काळात, अजून वेळ आहे. येत्या काळात प्रयोजन होईल तसं. शेवटाकडे जात असताना मला 5च गोष्टी सांगा. तुम्ही खूप विजन सांगितलं, सगळं झालं. निवडून आल्याला आपल्याला हे 5 महत्त्वाचे विषय आहेत जे मार्गीच लावायचे आहेत. ट्रॅफिक, सुरक्षता, तमाम म्हणजे जो साधारणतः 9-10 तास जॉब करतो त्याला रस्त्याने येताना आणि जाताना सुरक्षित वाटलं पाहिजे. मी माझ्या घरी सुखरूप जाणार आहे हा विश्वास उराशी पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर पाणी पुरवठा, ह्या 3 बेसिक गोष्टी आहेत. आणि ह्याच्या पलीकडं रोजगार मेळावा, महाआरोग्य शिबिर, स्किल डेव्हलपमेंट, ह्या अपार्ट फ्रॉम म्हणजे लोकप्रतिनिधीची एक डेफिनेशन, जी ट्रॅडिशनल डेफिनेशन आपण सेट करून ठेवली, पारंपरिक रस्ते, वेटलाईस, पाणी, हेच माझं काम आहे. ह्याच्या पलीकडे जे असेल ते सगळ्या गोष्टीचा परिपाक आम्ही येत्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला एक गोष्ट सांगा, आरोग्य शिबिर घेतलं ते 3 दिवसांचं असतं, 4 दिवसाचं असतं, म्हणजे झालं का? त्या व्यक्तीकडं, आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीचं, तर आरोग्याचं काम घेणाऱ्या व्यक्तीकडं घेऊन येणाऱ्या माणसाचं जे आहे ते कायम काम झालं पाहिजे का फक्त आरोग्य शिबिरच असले म्हणजे होणार असं आहे? नाही, बिलकुल नाही, तसं काही नाही. आरोग्य शिबिर हे एक माध्यम असतं. लोकांना कळलं की ही व्यवस्था किंवा हे प्रतिष्ठान हे व्यवस्था देत आहे आणि मग त्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्याचा लाभ होऊ शकतो. जसं की आमच्या आरोग्य शिबिरामध्ये मागच्या काळामध्ये एक हार्टच्या रिलेटेड पेशंट होता. विशेष करून त्याचं नाम उल्लेख करायला नको. हार्टच्या रिलेटेड एकदम फिजिकली डॅमेज झालेलं होतं. साधारणतः 45च्या रेंजमध्ये त्याचं वय असेल. आणि आपल्या शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून त्याने ते चेकिंग वगैरे केलं तर त्याला सांगितलं होतं की अशा पद्धतीची सर्जरी तुला करावं लागेल. त्याला एक हार्टचा एक विशिष्ट भाग ट्रान्सप्लांट करावा लागतो. तर काय तर टेक्निकली बेंटल सर्जरी असं काय तर म्हणतात. तर त्या व्यवस्थेला म्हणजे त्याला दम लागणं, 10 पावलं चढ फास्ट चालला तरी धाप लागणं जो प्रकार असतो, दडा बसणं, तो त्याला बोलताना सुद्धा जाणवत होता. बरं. मग त्या पेशंटला आम्ही सगळी त्याची हिस्ट्री वगैरे घेतली आणि त्या आरोग्य शिबिराच्या नंतर 4 दिवसांनी त्याला भेटायला त्याला त्याच्या वाईफला आणि त्याला बोलवलं. ते सगळी हकीकत जाणून घेतली आणि आम्ही साहेबांकडे ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या. तर पुण्यातल्या आपल्या जे काही कार्डिओलॉजी रिलेटेड दवाखाने आहेत किंवा जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, त्या तज्ज्ञ डॉक्टर्सकडे ते जाऊन आले ते, पण त्या पैशाअभावी त्यांना ते करणं शक्य नव्हतं. मग कुठल्या तरी योजना, एकतर इलिटरेट ते कुटुंब होतं, मग त्यांना ते सगळ्याच गोष्टीची मदत अपेक्षित होती. तर आम्ही ती सगळी जी काही एक्सपर्ट लोकं आहेत ह्याच्यावरची, त्या एक्सपर्ट लोकं साहेबांनी ऑफिसला बोलवून घेतली. आम्ही सगळे त्यांचं कुटुंब आम्ही सगळे बसलो. त्यांना तो कॉन्फिडन्स दिला. त्यांना ती भीती होती, कारण रिस्क, हार्टचा काही पार्टच काही अंशी बदलायचा म्हणजे त्यात आली रिस्क, ती घ्यायची कोणी. तर आम्ही साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी त्याला कॉन्फिडन्स दिला की तू, ते महत्त्वाचं आहे. आज तुझं वय वर्ष 45, अजून नाही म्हणलं तर 25 वर्षाचा काळ सहज जाणार आहे. इतक्या लवकर हार मानू नकोस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. जे काय लागेल तू फक्त मनाने स्थिर राहा आणि
त्या सर्जरीला तो सामोरे गेला. आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ती पूर्ण मदत केली. त्याची ती बेंटल सर्जरी झाली आणि आज व्यवस्थित अजूनही पेशंट आहे घरी, व्यवस्थितरित्या आहे. हार्ट त्याचं व्यवस्थित फंक्शन करतं आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की अशा विविध प्रकारच्या गोष्टी आजपर्यंत साहेब आरोग्यमंत्री होतेच. एक चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल्सबरोबर आम्ही रेपो त्या काळामध्ये त्या ठिकाणी डेव्हलप करू शकलो आणि मग हॉस्पिटल्सला त्या ठिकाणी विनंती करणं, सांगणं, त्यांचा फॉलोअप घेणं आणि हा एक विश्वास आहे लोकांमध्ये की आज आमच्याकडनं काय होतं की हॉस्पिटलची मदत होती ती लोकांना माहीत झाली संबंध दक्षिण पुण्यामध्ये. त्यामुळे भरपूर मी तुम्हाला सांगतो सातारचे काही पेशंटचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आम्ही केली. आम्ही नाही विचारलं तू सातारचा आहे. आपल्या दारात काहीतरी आरोग्याचं घेऊन आलं ना, मतात नाही रूपांतर होणार, आमच्या पुण्यात तरी त्याचं काहीतरी पडेल. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवतो आणि त्या ठिकाणी काम करतो. मग ते फक्त मतदारसंघापुरतं आहे किंवा काय. आमच्या ऑफिसमध्ये आम्ही विशिष्ट करून एक आरोग्य सेवेचा कक्ष काढला आहे की त्या 2 लोकांचे नंबर आणि इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे ह्या व्यवस्थेत आम्ही आल्याच्या नंतर त्याला अधिक पद्धतीने बळकटी देणार आहोत की जिथं जिथं नको त्या पद्धतीची बिलं लावली जातात. काही चॅरिटेबल हॉस्पिटल्ससुद्धा त्या ठिकाणी नाव चॅरिटेबल असतं पण काम कमर्शियल करण्याचा प्रयत्न करतात. तर त्या ठिकाणी ते योग्य ते दरात त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं आणि आजही लोकांमध्ये त्या पद्धतीची टेक्निकल लिटरसी नाही. तर आमच्या माध्यमातून आम्ही एक तसा टेक्निकल एक्सपर्ट मेडिकलमधला आणि मग हे सगळं डायलॉग करणारी, कम्युनिकेशन करणारी एक PROची टीम साधारणतः 3 लोक आमचे ऑलरेडी आहेत. पण त्याला अजून पद्धतीने एक सेपरेट कक्ष करून आम्ही त्या माध्यमातून ऑपरेट करणार आहोत की इथं आलं की आपले 2 पैसे कमी होतात. हा विश्वास सर्व जनतेच्या उराशी असलं पाहिजे. हे आमचं एक फार मोठं विजन ज्याला म्हणतो. एक विजन नसू शकतं. ही काय अभिमानाची गोष्ट नाही दवाखान्याला मदत करणं. पण तसा प्रसंग वेळ दुर्दैवाने कुणावर आली तर हतबल होणं किंवा आता समजा कालच्या त्या हार्टच्या पेशंटने जर सर्जरीच केली नसती तर साधारणतः 1 वर्षभरात त्याचं काय खरं नव्हतं. बरं. तर आम्ही त्याला तो धीर दिला, आम्ही त्याला ती मदत केली, जी काही केली ती केली. आज त्याचं हार्ट त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट झाला. आज पुढच्या अजून तो हॉस्पिटल आज तो बेडमध्येच आहे. आज जवळजवळ 3 महिने होत आले. पण त्याचं पुढचं आयुष्य एकदम व्यवस्थित पद्धतीने. तर हे आमचं विजन पद्धतीचं आहे. ह्या सगळ्या कामांमध्ये तुमचे वडील माझे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतांचा किती तुम्हाला सपोर्ट भेटतो? नाही, 100% सपोर्ट साहेबांचा त्या ठिकाणी असतो. जिथं जिथं म्हणजे हॉस्पिटल असेल, गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून मदत करणं असेल, आज साहेबांच्या स्पेसिफिक स्वतःच्या माध्यमातून मतदारसंघच नाही संबंध महाराष्ट्रातनं आम्ही ते बघताना पेरिफेरी आम्ही निवडून जरी एखाद्या विशिष्ट कॉन्स्टिट्युएन्सीमधनं येत असलो विधानसभा मतदारसंघातनं आम्ही ते काही लोकांसारखं आखून घेत नाही. ह्याच्या बाहेरच्या लोकांना आम्हाला काही घेणं देणं नाही. इथलं काय असेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न आणि बाकीच्यांचा तर काय संबंध नाही. संबंध महाराष्ट्रातनं जिथनं लोक येतात. आज साहेबांच्या माध्यमातून आमच्या स्वतःच्या संस्थेमध्ये साधारणतः 550 ते 600 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात जे अनाथ आहेत. बरं. त्यांची संपूर्ण फी म्हणजे साहेब देताना शब्द त्या मुलीचा मुलगा असेल, मुलगी असेल, मुलीच्या लग्नापर्यंतची व्यवस्था. नोकरी मिळत नसेल स्टेपिंग स्टोन म्हणून आमच्या संस्थेत काय तू लेक्चरला, क्लर्कला जे काय तुझ्या योग्यतेनुसार जे तुला बेसिक उभं राहायला जे लागते ते आम्ही देऊ. तर अशा पद्धतीचा साहेबांचा कॉन्फिडन्स आणि साहेबांचं मार्गदर्शन आणि साहेबांची मदत ह्या त्या पद्धतीने त्या वेळी आम्हाला मिळत असते. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी उभा राहू शकल्या. साहेबांचं नाव निघलं म्हणलं अजून एक टीकेचा मुद्दा येऊ शकतो की बाबा साहेबांचा मतदारसंघ बोंबपारा आणि मग इथंच तुम्ही तयारी करताय, बाहेरून आलेला उमेदवार, अशी पण टीका होऊ शकते. नाही, हे बघा पूर्व इतिहासामध्ये कोण कुठं जाऊन कुठून निवडून आला आणि काय झालं हे आपल्या देशाच्या पूर्व इतिहासामध्ये नोंदी आहेत. आणि आमच्या बाबतीत स्पेसिफिक बोलायचं झालं तर माझा जन्म मी सुरुवातीलाच सांगितलं, माझा जन्म ह्या भारतीय विद्यापीठमधला आहे. हा सगळा दक्षिण पुण्याचा परिसर घडताना बदल होत असताना चिखलातनं कॉन्क्रीटचे रस्ते, डांबराचे रस्ते होत असताना आम्ही पाहिलेले आहेत. ह्या काही भागातल्या ग्राउंडवरच्या माझ्या शरीरावर आजही खुणा आहेत. तिथं मी फुटबॉल खेळलो आहे, तिथं मी क्रिकेट खेळलो आहे, लहान वयात तिथं मी लपाछपी खेळलेलो आहे. तर तसं म्हणण्याचं काय कारण नाही. आणि लोकशाही त्यामुळे आयात असण्याचा नसण्याचा काहीच फरक नाही. माझा जन्मच इथं झाल्यामुळे तो प्रश्नच येऊ शकतो. प्रभाग 37 हा धनकोडी आणि कात्रजचा सगळा हाच प्रभाग निवडला तुम्ही, काय करा? नाही, मी ते सांगेन मग अशी की मी कुठंतरी बाहेर राहतोय
माझं ऑफिस कुठं तर तिसरीकडं, मी राहायला कुठं तर कोसभर लांब आहे आणि पक्षाला तिथं काय उमेदवारी मिळत नाही म्हणून मला तिथं उमेदवारी द्या तसं नाही. मी ह्या गोष्टीशी स्टकअप होतो की माझं जिथं काम आहे, मी जिथं वास्तव्यास आहे, ज्या भागात माझं मतदान आहे त्या भागात मी उभा राहणार. त्यामुळं मी जिथं काम करतो आहे, मी जिथं राहतो आहे, काम करतो आहे मी जिथं राहतो आहे आणि माझं ज्या वोटिंग लिस्टला नाव आहे, माझं घर ज्या वोटिंग लिस्ट ह्या ॲड्रेसला आहे, माझं ऑफिस, माझं रोज बसणं उठण्याचं ठिकाण जे ऑफिस तिथं ॲड्रेसला आहे, त्याच परिसरामध्ये मी काम करतो आहे. शेवटचा प्रश्न आता, लोकांनी गिरिराज सावंतांना निवडून द्यावं असं का? मी सांगितलं ना, रस्ते, लाईट, वीज, पाणी ह्या मूलभूत गरजा सुरळीत होणार. मी ह्या सगळ्या गोष्टी एका लाईनमध्ये तुम्हाला सांगितलं. आणि अपार्ट फ्रॉम ह्याच्या पलीकडं ज्या ज्या गोष्टी होणार, मी जसं सांगितलं, इन्क्युबेशन, स्किल डेव्हलपमेंट, व्यायामशाळा, हॉस्पिटल, सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटल. म्हणजे आम्ही आलो तरी करू आणि नाही आलो तरी करू, कारण ह्याच्या आली आम्ही करत आलो आहे. हॉस्पिटल इज अ बेसिक स्टेक इन दिस ऑल, की त्याच्यामध्ये लोकांना विश्वास देणं. आणि आम्ही तो मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोकांना भरपूर आरोग्य शिबिर, दरवर्षी मला आरोग्य शिबिर करायचं, दरवर्षी मला बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा घेतो आहे. हे कुठलेही लोकप्रतिनिधी स्थानिक लेवलला, म्हणजे मी माझ्या भागापुरतं बोलतो आहे, आजपर्यंत झालेलं नाही. आज आम्ही आरोग्य शिबिर केलं तर लोक बघायला आलते. आज माझा तो फुटफॉल 20,000 होता, त्यातली 5,000 लोक तर फक्त ती व्यवस्था बघायला आलते की कशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर केलं आणि कशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलं. तर ह्या बेसिक गरजाच्या पलीकडं जे जे व्हिजन डॉक्युमेंट माझं आहे, UPSC MPSC सेंटरच्या संदर्भात वगैरे, ई-लर्निंग स्कूल वगैरे, CNGसाठी चार्जिंग झोन्स. आज CNG नंतर आपण इलेक्ट्रिकच्या जमान्यामध्ये वावरतो आहे. इलेक्ट्रिक स्टेशन्स कुठे आहेत? नाहीत भागात. आज साधारणतः आमच्या भागामध्ये 100 सोसायटी असतील तर 100 सोसायटीत मी म्हणतो 2,000 इलेक्ट्रिक कार्स आहेत. 2 व्हीलर्सपासून सुरुवात घ्या ते 4 व्हीलरपर्यंत. चार्जिंग स्टेशन आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला करावं लागतं. काही बंगले असतील तर बंगल्याच्या पार्किंगमध्ये होतं आहे. पब्लिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स कुठे आहेत? आज आपण देश त्याच्यावर काम करतो आहे, देशात त्याच्यावर काम चाललं आहे. हायड्रोजन कार्सवर आपण गप्पा मारतो. अजून ह्या ज्या गोष्टी मार्केटमध्ये आल्या आहेत, त्याच्या ज्या काही लागणाऱ्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था नाहीत. तर ह्या सगळ्या व्यवस्था, ज्याला म्हणतो ना की ओव्हरऑल डेव्हलपमेंट, ती पण शाश्वत लाँग टर्म असली पाहिजे, तशा पद्धतीचं नियोजन हे आमच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मागच्या काळामध्ये आहे. ते काम केलं आहे. त्याच पद्धतीचं काम पुढच्या ह्या शासनाच्या माध्यमातून, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आम्हाला करायचं. हेच फार महत्त्व आहे. ह्यासाठी लोकांनी आमचा विचार करावा आणि लोक करतील. कारण लोक सुज्ञ आहेत. लोकांना चांगलं काय, लोकांना शाश्वती कोण देऊ शकतं, हे लोकप्रतिनिधी किंवा ह्या राजकारण्यांपेक्षा कैक पट, माझं तर असं स्पेसिफिक म्हणतं किंवा माझी स्वतःची फिलॉसॉफी, जनता हुशार आहे. बरोबर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यापासून वेळ देऊन एवढा आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर हे होते गिरिराज सावंत, जे प्रभाग क्रमांक 37 मधून मैदानात उतरलेले आहेत शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या. तर पाहूयात की या भागातली जनता त्यांनी आजवर केलेलं काम आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं असणारं व्हिजन डॉक्युमेंट हे पाहून त्यांना किती साथ देणार ते. तोपर्यंत इथंच थांबूयात. हा व्हिडिओ तुम्ही आमच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.